नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी. आजचा प्रोजेक्ट हा पिरंगुट वेसिनिटीचा असणार आहे आणि तुम्ही जर पिरंगुट ह्या भागामध्ये क्लिअर टायटल NAPMRD आणि रेरा सँक्शन प्लॉटिंग प्रोजेक्ट सर्च करत असाल तर आजचा हा जो प्रोजेक्ट आहे तो निश्चित तुम्हाला आवडू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टला पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ. तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, जेणेकरून ह्या प्रोजेक्टच्या ज्या सगळ्या छोट्या मोठ्या डिटेल आहेत त्या तुमच्या लक्षात येतील. आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया. टायटल समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला एक अशा प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे की ज्या प्लॅटफॉर्मचा यूज करून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकणार आहात. एक पुणे बेस्ड कंपनी आहे ज्यांचं नाव वॉचएक्स आहे. यूट्यूबसारखे तुम्ही व्हिडिओ वॉचएक्सवर बघू शकता, रील्स बघू शकता, व्हॉट्सअपसारखं चॅटिंग वगैरे पण करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अर्निंगसुद्धा करू शकणार आहात. खास करून जर तुम्ही रेफर आणि अर्न ह्या कॉन्सेप्टवर जर विश्वास ठेवत असाल तरीसुद्धा तुम्ही या वॉचएक्स प्लॅटफॉर्मवरून खूप चांगले पैसे कमवू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची एक लिंक टाकतो आहे, त्याच्यावर तुम्ही फक्त वॉचएक्स असा जर मेसेज केला तर तुम्हाला सगळ्या ज्या डिटेल आहेत त्या कंपनीकडून मिळून जातील. बाकी आता ह्या प्रोजेक्टचं जर टायटल सांगायचं झालं तर हा प्रोजेक्ट NAPMRD आणि रेरा सँक्शन असा प्रोजेक्ट आहे. आता तुम्हाला माहिती आहे की NA प्लॉट घेतल्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड 7/12 होतो, त्या व्यतिरिक्त बँक लोनसुद्धा होतं. PMRD सँक्शन घेतल्यामुळे तुम्हाला FSI जास्त मिळतो, त्या व्यतिरिक्त जेवढा प्लॉट तुम्हाला ब्लूप्रिंटमध्ये दिसतो तेवढ्या प्लॉटचं पोझिशन सुद्धा होतं, लोडिंग वगैरे लागत नाही. आणि रेरा सँक्शन असल्यामुळे ज्या गोष्टी कमिट केल्या त्या सगळ्या मिळतात आणि समजा जर काही डिस्प्यूट झाला तुमच्यात आणि डेव्हलपरमध्ये तर तुम्ही रेरामध्ये कंप्लेंटसुद्धा करू शकता. सो हा प्रोजेक्ट जो आहे तो 100% क्लिअर टायटल असा हा प्रोजेक्ट आहे. आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया, कारण प्लॉट घेताना लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं. तसं बघितलं तर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतानाच लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं. पण NA प्लॉट जे आहेत ते बऱ्याचदा आपण इन्व्हेस्टमेंट पर्पज घेत असतो, त्यामुळे लोकेशन जर योग्य असेल तर तुम्हाला जे ॲप्रिशिएशन आहे ते खूप चांगलं मिळतं. किंवा लोकेशनच्या हिशोबाने तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तो निर्णय घेणं पण सोपं जातं. तर आता ह्या प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर ह्या प्रोजेक्टपासून जो मेन रोड आहे पिरंगुट पौड रोड ज्याला आपण म्हणतो तो फक्त 1 किलोमीटरवर आहे. तिथून इथं यायला 3 मिनिट लागतात. घोटावडे फाटा जो आहे तो 2.8 किलोमीटर आहे. तिथून इथं यायला 6 मिनटं लागतात, कारण घोटावडे फाट्यापासून जो ह्या प्रोजेक्टचा मेन रोड आहे तो फक्त 3 मिनटाच्या अंतरावर आहे. जो पुढचा रोड आहे घोटावडे फाट्यापासून जो तामिनीच्या दिशेला जातो तो पूर्णपणे सिमेंटचा झाल्यामुळे स्पीडने येतं, ट्रॅफिकसुद्धा नसतं त्या रोडला, त्यामुळे 6 मिनटं लागतील. चांदणी चौक 17 किलोमीटरवर आहे. चांदणी चौकातून इथं यायला 33 मिनिट लागतील. हिंजवडी फेज 3 जो आहे तो 12 किलोमीटर आहे, म्हणजे मेगापॉलिसचा जो सर्कल आहे तो 12 किलोमीटर आहे. तिथून इथं यायला 24 मिनटं लागतील. त्याच्यानंतर जो बानेरचं बिटवाईज कंपनी आहे, ऑडीचं शोरूम आहे, तिथून 17 किलोमीटर आहे. तिथून इथं यायला 35 मिनटं लागतात. आणि रिंग रोड जो आहे तो 300 मीटरवरच आहे. सगळ्यात मोठी USP तीच आहे. मी नेहमी सांगतो की रिंग रोडच्या जवळचे जे प्लॉट आहेत ते तुम्ही घेऊन ठेवा, कुठंही घ्या पण नक्की घेऊन ठेवा. आणि रिंग रोडचं जे काम आहे प्रत्यक्षात ते सुद्धा सुरू झालेलं आहे आणि पुण्याचं ट्रॅफिकचा ताण बघता लवकरात लवकर रिंग रोड जो आहे तो पूर्ण होईल आणि त्यावेळेस रिंग रोडच्या अवतीभोवती ज्या पण प्रॉपर्टी असतील त्यांचा रेट जो आहे तो खूप जास्त वाढलेला असेल आणि रिंग रोडच्या अवतीभोवतीच्या जमिनींचा जो FSI आहे तो सुद्धा खूप जास्त तुम्हाला भविष्यात बघायला भेटेल. जनरली आत्तापर्यंत जेवढे नॅशनल हायवे झालेले आहेत त्याच्या अवतीभोवतीच्या प्रॉपर्ट्यांचा FSI अगदी 4पर्यंतसुद्धा भेटलेला आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फुटावर तुम्ही 4000 स्क्वेअर फूटचं सुद्धा कन्स्ट्रक्शन करू शकता. सो हा सुद्धा प्रोजेक्ट 300 मीटरच्या डिस्टन्सवर आहे रिंग रोडपासून. सो त्या अँगलनी पण तुम्ही ह्या प्रोजेक्टचा विचार करू शकता आणि रिंग रोडजवळ जर प्लॉट शोधत असाल तर ह्या प्रोजेक्टचा जो पर्याय आहे तो नक्की तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये घेऊ शकता. आणि बाकी जेव्हा कधी तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन कराल त्यावेळेस स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि इथल्या एक्झॅक्टली गुगल लोकेशन पण मागवून घेऊ शकता. बऱ्याचदा काय होतं की पुण्याच्या आउटर साईडला जे प्लॉटिंग प्रोजेक्ट असतात त्याचं लोकेशन आपण कितीही समजून सांगितलं, किती लोकेशन आणि डिस्टन्स सांगितले तरी प्रत्यक्षात जेव्हा साईड व्हिजिटला लोक निघतात त्यावेळेस मिसमॅच होतं, लोकेशन सापडत नाही. तर त्याच्यात सगळ्यात चांगला पर्याय काय असतो तर आम्ही स्क्रीनवर नंबर टाकलेले असतात, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर असतात, त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, अजूनही प्रोजेक्टची डिटेल घेऊ शकता कॉल करून. आणि काही नाही झालं तर तुम्ही इथलं लोकेशन तर नक्कीच मागवून घेऊ शकता, जेणेकरून बुक माय वास्तूची टीम असेल किंवा बिल्डरची टीम असेल ती तुम्हाला लोकेशनपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित इथे सहकार्य करेल. आता आपण प्रोजेक्टच्या इतर डिटेल समजून घेऊ. सो आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आमचे वेगवेगळे चॅनल आहेत आणि गेली अनेक वर्ष आम्ही या इंडस्ट्रीमध्ये प्रॅक्टिस करतो आहे आणि फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता आमच्या व्ह्यूवर्सला, आमच्या फॉलोअर्सला
कुठली हेल्प लागली रिअल इस्टेटमध्ये तर ती आम्ही वेळोवेळी देत असतो आणि त्यासाठी कुठलेच चार्जेस कधीच आम्ही आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला कधीच करत नसतो. सो अशा पद्धतीने काम करणारी आम्ही पुण्यातली एकमेव ऑर्गनायझेशन आहोत. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि रिअल इस्टेट संदर्भात तुमचे कुठलेही प्रश्न असतील, कुठलीही मदत लागली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आम्हाला संपर्कसुद्धा करू शकता. आता या प्रोजेक्टचा लेआउट जर सांगायचं झाला, टोटल 7 एकरचा हा लेआउट आहे आणि ह्या 7 एकरच्या लेआउटमध्ये टोटल 16 सेक्टर करण्यात आलेले आहेत. टोटल 125 प्लॉट आहेत या पूर्ण लेआउटमध्ये. या प्रोजेक्टचे जे अंतर्गत रोड आहेत ते सगळे 9 मीटरचे सिमेंटचे रोड आहेत आणि रोडला लागून दोन्ही साईडला फुटपाथसुद्धा सोडण्यात आलेला आहे आणि प्लांटेशनसुद्धा जे आहे ते इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले. तुम्हाला माझ्या मागे इथं दिसत असेल बघा, इथं प्लांटेशन जे आहे त्याची सुरुवात पण झालेली आहे किंवा या साईडला पण बघू शकता. अशा पद्धतीने इथं फुटपाथ आणि प्लांटेशनसाठी जागा सोडण्यात आलेली आहे आणि ड्रेनेज जे आहे तुम्ही बघू शकता, रोडच्या मधोमध तुम्हाला इथं ड्रेनेज दिसत असेल. त्या व्यतिरिक्त या पूर्ण प्रोजेक्टमध्ये असे तुम्हाला स्ट्रीट लाईटसुद्धा बघायला भेटतील. तर रोड, लाईट, पाणी ह्या ज्या बेसिक गोष्टी त्या तर ह्या प्रोजेक्टमध्ये देण्यातच आलेल्या आहेत. आता पाण्याची सोय जर सांगायची झाली तर इथं बोरवेल असणार आहे. लाईटचं कनेक्शनसाठी MSEBचं जे 3 फेज कनेक्शन आहे ते सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये आणलेलं आहे. त्या व्यतिरिक्त अजून 2 रोड आहेत. एक प्रोजेक्टला 2 एंट्रन्स गेट आहेत. टोटल 3 टायर सिक्युरिटी आहे, म्हणजे 24/7 सिक्युरिटी गार्ड तर आहेच आहे. पूर्ण प्रोजेक्टला 5 फुटाची वॉल कंपाऊंड पण आहे, एंट्रन्स गेट पण आहे. तर आता पहिल्या एंट्रन्स गेटजवळ जो रोड येतो आहे तो रोड 12 मीटरचा असणार आहे. जो प्रायव्हेट रोडला म्हणजे मेन रोडवरनं जो 1 किलोमीटर आतमध्ये येतो, जो प्रायव्हेट रोड आहे बिल्डरचा, तो जो की सिमेंटचा होणार आहे, तो रोड 12 मीटर आहे. आणि प्रोजेक्टचं जे दुसरं गेट आहे तो DP रोड आहे 18 मीटरचा, जो की नकाशातला रोड आहे. तोही आता एक्झिस्टिंग जागेवर जर तुम्ही बघितलं तर 10 फूट एक्झिस्टिंग आहे आणि भविष्यात तो 18 मीटरचा DP रोड होणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं 20पेक्षा जास्त ॲम्युनिटीज बघायला भेटतील आणि ॲम्युनिटीज अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहेत. आणि ॲम्युनिटीज अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले की कुठलाही कोपऱ्यात प्लॉट असेल किंवा कुठल्याही लोकेशनला प्लॉट असेल तर त्या प्लॉटच्या अवतीभोवती त्याला कुठल्या ना कुठल्या ॲम्युनिटीज यूज करता येतील अशा पद्धतीने ॲम्युनिटीज बनवण्यात आले आहेत. म्हणजे एका जागी सगळे ॲम्युनिटीज न बनवता अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ॲम्युनिटीजला डिवाईड करण्यात आलेले आहेत आणि छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार ॲम्युनिटीज बनवताना करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने प्लॉटचं पोझिशन तुम्हाला मिळतं आहे की तुम्ही ताबडतोब कन्स्ट्रक्शन करू शकता. सपाट प्लॉट मिळतात. जसं तुम्ही आता मी थांबलो आहे, तुम्ही बघू शकता की पूर्ण सपाट प्लॉट तुम्हाला बघायला भेटत असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे. डिमार्केशन जे ते अंतर्गत डिमार्केशन जे आहे ते असं 2-2 फुटाचं असणार आहे आणि रोड साईडला जे डिमार्केशन येईल तुमचं ते असं 3 फुटाचं असणार आहे ब्रिक्समध्ये. तर डिमार्केशनसुद्धा खूप सुंदर करून इथं देण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, प्लांटेशनवर खूप फोकस करण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्लॉट जो आहे तो फार असा उठून दिसतो आहे आणि येणाऱ्या काळात या प्लॉटचं जे डिझाईन आहे ते तुम्हाला खूप सुंदर बघायला भेटेल. त्याचं कारण आहे झाडं जी आहेत ती खूप जास्त प्रमाणात इथे लावण्यात आलेली आहेत आणि येणाऱ्या काळात झाडांवर जे आहे काम खूप जास्त इथं होणार आहे. FSI सांगायचं झालं तर इथं 1 पासून म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरच्या हिशोबाने 1च्या FSI पासून तर 1.4चा FSI तुम्हाला इथे मिळणार आहे सेक्टर वाईज. जेव्हा पण तुम्ही साईड व्हिजिटला याल आणि जो पण प्लॉट तुम्हाला आवडेल तर त्या प्लॉटचा FSI तुम्ही त्या वेळेला बिल्डरच्या सेल्स टीमला विचारू शकता. 1च्या पासून तर 1.4चा FSI. आता FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स, म्हणजे लिगली किती कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. आता 1चा FSIचा अर्थ काय होतो की 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर 1000 स्क्वेअर फूटचं लिगली कन्स्ट्रक्शन तिथं होणार. आता इथं मिनिमम जर प्लॉट साईज तुम्ही मला विचारली तर 1447 स्क्वेअर फूट आहे. म्हणजे 1447 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर 1447 स्क्वेअर फूटचं लिगल कन्स्ट्रक्शन होऊ शकतं. पण त्याच प्लॉटला जर 1.4चा FSI असेल तर 1000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर 1400 स्क्वेअर फूटपर्यंत लिगल जे कन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला करता येणार आहे. तर तुम्ही जेव्हा या प्रोजेक्टला व्हिजिट कराल आणि जेव्हा तुम्हाला प्लॉट आवडेल तर त्या प्लॉटच्या हिशोबाने तुम्ही FSI जो आहे तो विचारू शकता. FSI जो आहे तो व्हेरी होतो इथं. मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे तो लक्षात आला असेल. नसेल लक्षात आला तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. आमची बुक माय वास्तूची टीम पण निश्चित तुम्हाला इथे हेल्प करेल. आणि जेव्हा कधी तुम्ही साईड व्हिजिटला याल त्यावेळेस जी बिल्डरची टीम आहे तीसुद्धा निश्चित तुम्हाला हा लेआउट समजून सांगण्यासाठी पूर्ण मदत करेल. सो लास्टला आपण या प्रोजेक्टचं प्राइसिंग समजून घेऊ. प्राइसिंग सांगण्याच्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा आमचा प्रयत्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून तुमचे जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा ह्या प्रोजेक्टची जी माहिती आहे ती घरबसल्या मिळू शकेल. बाकी आता ह्या प्रोजेक्टचं जर प्राइसिंग सांगायचं झालं तर सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे जो 1447 स्क्वेअर फूटचा आहे आणि सगळ्यात मोठा जो प्लॉट आहे तो 4000 स्क्वेअर फूटचा आहे. आता 1447 स्क्वेअर फूटची जी पॅकेज कॉस्ट आहे म्हणजे सर्व करतात, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लिगल
बेसिक कॉस्ट पकडून ती जाते 48,78,000 रुपये आणि सगळ्यात जो मोठा प्लॉट आहे 4,000 स्क्वेअर फूटचा त्याची पॅकेज कॉस्ट 1,36,00,000 रुपये जाते. सर्व खर्च आहे त्याच्यात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इन्फ्रा, लीगल सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. स्क्वेअर फुटाचा रेट सांगायचं झालं तर 3,000 रुपये पर स्क्वेअर फुटाचा रेट इथे चालू आहे. आता ही 48,78,000 जी पॅकेज कॉस्ट आहे त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट व्हॅल्यू साधारणतः 45 लाखापर्यंत आहे. त्याच्यावर 70 ते 80% बँक लोन होते तुमच्या सिबिल स्कोअरनुसार. आता हा लीगल प्रोजेक्ट असल्यामुळे कुठल्याही बँकेचं लोन इथं होतं आहे. तर लोनच्या हिशोबाने बोलायचं झालं तर 48,78,000 रुपये पॅकेज कॉस्टमध्ये 31-32 लाखाचं तुमचं लोन होईल. बाकी 18 ते 20 लाखापर्यंत तुम्हाला ओन कॉन्ट्रिब्युशन इथे करावं लागणार आहे. बाकी ह्या प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते डिसेंबर 2026ला आहे. म्हणजे सर्व जेवढ्या ॲम्युनिटीज आहे, सगळ्या डेव्हलपमेंट आहेत त्या डिसेंबर 2026पर्यंत तुम्हाला हँडओव्हर जे आहे ते इथे होणार आहे. प्रोजेक्ट 50%पेक्षा जास्त सोल्ड आउट आहेत आणि छोटे प्लॉट खूप कमी शिल्लक आहेत. सो तुम्ही जर प्लॅन करत असाल पिरंगुटमध्ये प्लॉट घेण्याचा तर ताबडतोब साईड व्हिजिट तुम्ही करून घ्या. जेणेकरून जे कॉर्नरचे प्लॉट असतात किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे काही प्लॉट म्हणजे अख्खा प्रोजेक्ट वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे पण बरेचदा लोक अजून पण डीपमधलं वास्तुशास्त्र बघत असतात खूप. तर त्या हिशोबाने जे चॉईस आहे ते तुम्हाला मिळून जाते. सो जर पिरंगुट भागामध्ये प्रोजेक्ट शोधत असाल तर साईड व्हिजिटचा प्लॅन करा आणि काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा विचारू शकता. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार 7 ते 8 या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तुम्ही नोटिफिकेशन लावायला विसरू नका. अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघता येतील. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.